नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गेल्या आठवड्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली। त्यामध्ये जागा वाटपाची प्राथमिक बोलणी झाली। यानंतर महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले होते। आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो, तर लोकसभा निवडणुकीला 9 जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात। लोकसभा निवडणुकीत 80% सरस स्ट्राईक रेट असणारा शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागांवर लढू शकतो असा अंदाज आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानं मुंडे समर्थकांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। रविवारी रात्री संदीप शिरसाट या तरुणाने देखील आत्महत्या केली आहे। याच आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पंकजा मुंडे यांनी आज भेट दिली। पंकजा मुंडे यांना पाहताच या कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला। आतापर्यंत 5 मुंडे समर्थकांनी मृत्यूला कवटाळले आहे। पंकजा मुंडे यांच्याकडून वारंवार आत्महत्या करू नका असं आवाहन केलं जातंय, मात्र तरीही समर्थक एकामागून एक आत्महत्या करत असल्याचं पाहून त्यांचं मनही खिन्न झालंय। ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी सारख्या जवळपास 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात घेतला होता। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली होती, मात्र आता या निर्णयासंदर्भातील शासन निर्णयच निघाला नसल्याचे समोर आले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून याबाबत जाब विचारलाय। तसेच या संदर्भात शासन निर्णय लवकर पारित करावा अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झालाय। या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यात येतील अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे। या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यावेळी समता परिषद पाठीशी असल्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राने कबुली देत माफी मागितली आहे। याबाबत आक्रमक होत शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी राहुल गांधी व उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला। आता या प्रकरणी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे। सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली असेल तर सर्वात पहिले कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे। मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून नियुक्त झालेले शिवराज सिंग चौहान यांनी कृषी सखी योजनेतील कृषी सख्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आधीच 34,000 कृषी सख्यांना प्रशिक्षित केले असून ते त्यांच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याकडे पाऊल टाकत आहेत। अंतरवाली सराटी येथे 5 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती। यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवावी, आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी, धनगर बांधवांसाठी लढा असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना दिलाय।
भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर भंडारा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। तर आंधळगावचे ठाणेदार यांनी एका वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। राज्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर हे भूषणावह नाही। महाराष्ट्रातलं भाजप प्रणित सरकार आहे आणि त्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांचे त्या गृह खात्यावर पकड नाही, या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे। येत्या अधिवेशनात हे सगळे विषय आम्ही मांडू असा इशारा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।